श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे अमावस्येला आपल्याला एके ठिकाणी पितरांसाठी दिवा लावायचा आहे। जुलै महिन्यातील जी अमावस्या आहे तर ती 5 जुलैला आहे आणि ही जी अमावस्या आहे तर या दिवशी ज्येष्ठ महिना संपून त्यानंतर आषाढ महिन्याला सुरुवात होणार आहे। तर ही दर्श अमावस्या असणार आहे आणि ही अमावस्या जी आहे तर ती 5 जुलैला सकाळी 4:57 सुरू होणार आहे आणि 6 जुलैला सकाळी 4:26 संपणार आहे। अमावस्या ही हिंदू पद्धतीतील चांद्रमासिक कालमापनातील 30वी तिथी असते। या दिवशी रात्री पृथ्वीवरून चंद्र दिसत नाही आणि म्हणूनच ज्या तिथीला चंद्र दिसत नाही तर ती अमावस्या तिथी असते। या दिवशी आपण पितरांसाठी काही सेवा केल्या, उपाय केले तर आपला पितृदोषाचा जो त्रास आहे तर तो नष्ट होत असतो। तसं बघायला गेलं तर अमावस्या म्हटलं की आपल्या मनामध्ये येतं ते म्हणजे एक अशुभ दिवस किंवा एक अशुभ तिथी, परंतु असं काहीही नाही। फक्त अमावस्येच्या दिवशी ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत, नकारात्मक लहरी ज्या वातावरणामध्ये असतात तर त्याचा प्रभाव हा जास्त असतो। परंतु अमावस्यासुद्धा इतर दिवसांप्रमाणेच शुभ असते। या दिवशी जर आपण काही उपाय केले तर त्याचे फळ जे आहे तर ते आपल्याला निश्चितपणे मिळत असते। आता जर आपल्याला पितृदोष असेल तर आपल्या घराची प्रगती होत नाही, आपल्याला बऱ्याच अडचणींना, बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते। ज्याप्रमाणे कुलदेवी आपल्या कुळाचे रक्षण करत असते तर त्याप्रमाणेच आपल्याला पितरांचा आशीर्वाद सुद्धा गरजेचा असतो। जर आपल्याला पितरांचा आशीर्वाद असेल, आपले पितर जर आपल्यावरती प्रसन्न असतील तरच आपल्या घराची प्रगती होते, आपल्या मुलांची प्रगती होते, घरातील जे सदस्य आहेत तर त्यांची प्रगती होते। आता पितृदोष जो आहे तर तो फक्त पुरुषांना लागतो का किंवा फक्त महिलांना लागतो का किंवा पितृदोषाचा त्रास हा फक्त पुरुषांना होतो का, तर असं काही नाही। पितृदोषाचा त्रास हा स्त्री आणि पुरुष तर दोघांनाही होत असतो। त्यामुळे तुम्हाला जर पितृदोषाचा त्रास असेल किंवा तुमच्या घरामध्ये सुद्धा काही केल्या प्रगती होत नाही, विवाह जे आहेत तर ते जुळण्यास अडचण येत आहात, मुलांचं वय जास्त झालं तरीसुद्धा जर घरातील लग्ने होत नसतील तरीसुद्धा पितृदोष जो आहे तर तो असू शकतो। त्यामुळेच आपल्याला या दिवशी पितरांसाठी एक दिवा लावायचा आहे। अमावस्या तिथी जी आहे तर ती पितरांना समर्पित आहे। अमावस्या तिथीला दानधर्म करणे, पवित्र नदीमध्ये स्नान करणे याला जेवढे महत्त्व आहे तर तेवढेच महत्त्व या दिवशी पितृतर्पण करण्याला किंवा पितरांसाठी सेवा करण्याला सुद्धा दिले जाते आणि म्हणून आपल्याला हा दिवा लावायचा आहे। आता हा दिवा आपण कसा लावायचा तर हे आपण पाहणारच आहोत, पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा। आता या दिवशी आपण पितरांसाठी एक दिवा लावणार आहोत, त्यामुळे आपल्याला पितरांचे आशीर्वाद मिळणार आहेत आणि आपला जो काही पितृदोष आहे तर तो नष्ट होणार आहे। तसेच पितरांना आपण जेव्हा दिवा लावतो तर तेव्हा त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि दिव्याजवळ येणारे जे काही कीटक आहेत किंवा सूक्ष्मजीव आहेत तर हे जे कीटक आहेत तर ते त्या सूक्ष्मजीवांना खाऊन टाकतात आणि ते तृप्त होतात। त्यामुळे अप्रत्यक्ष अन्नदान केल्याचे सुद्धा हे एक प्रतीक मानले जाते आणि त्याचे सुद्धा जे आपल्याला पुण्य मिळणार आहे तर ते मिळत असते। आता दिवा घेताना तुम्हाला कणकेचा दिवा घ्यायचा आहे, परंतु कणकेचा दिवा करायला वेळ नसेल तर तुम्ही पंती घेऊ शकता। तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही मातीची पंती घ्या किंवा मातीचा दिवा जो आहे तर तो घ्यायचा आहे। यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही जर यासाठी कणकेचा दिवा वापरणार असाल तर कणिक जेव्हा तुम्ही भिजवणार आहात म्हणजे मळून घेणार आहात तर त्यामध्ये थोडंसं गुळाचं पाणी घालायचं आहे, म्हणजे आपल्याला गोड कणकेचा दिवा जो आहे तर तो आपल्याला बनवून घ्यायचा आहे। आणि जर तुम्हाला दिवा बनवणे शक्य नसेल तर मग तुम्ही अगोदर सांगितल्याप्रमाणे मातीची पंती जी आहे किंवा मातीचा दिवा जर तुमच्याकडे असेल तर तो नक्कीच वापरू शकता। आता हा जो दिवा आहे तर तो आपल्याला कुठे ठेवायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे की अगोदर बघायचं आहे ते म्हणजे अमावस्या तिथी जी आहे तर ती कधी आहे। तर तुम्हाला अगोदर सांगितलेलंच आहे की अमावस्या जी आहे तर ती 5 जुलैला सुरू होणार आहे आणि 6 जुलैला पहाटे ती संपणार आहे। त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे तो म्हणजे 5 जुलैला रात्री हा उपाय करायचा आहे, कारण हा दिवा लावताना अमावस्या तिथी जी आहे तर ती असायला हवी।
त्या स्थितीमध्ये आपल्याला हा दिवा लावायचा असतो। आता तो कुठे ठेवायचा आहे तर तुम्हाला तो ठेवायचा आहे ज्या ठिकाणी तुम्ही पाण्याचा माठ ठेवता किंवा पाण्याचं भांडं आहे तर त्या ठिकाणी ठेवायचं आहे। तुमच्याकडे काळा माठ असेल तरी चालेल, तांबडा माठ असेल तरीसुद्धा चालेल, किंवा तुम्ही एक काम करू शकता की चिनी मातीची जर तुमच्याकडे भरणी असेल तर ती जी भरणी आहे तर ती पाण्याने भरून ठेवली तरीसुद्धा चालेल, कारण हा दिवा शक्यतो मातीचा जो माठ आहे तर त्याच्याजवळ लावला जातो। परंतु तुमच्याकडे जर मातीचा माठ नसेल किंवा चिनी मातीची भरणीही नसेल तर तुम्ही ज्या ठिकाणी पाण्याचा हंडा ठेवता त्या ठिकाणी लावला तरी चालेल। आता हा दिवा लावताना दक्षिणेला तोंड करून आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे। म्हणजे बघा, जिवंतपणे आपण माणसांची सेवा करत असतो, परंतु मृत्यूनंतर सुद्धा काही गोष्टी ह्या आपल्याला करायला हव्यात, तरच पितर जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न राहत असतात। यानंतर आपण जेव्हा हा दिवा लावणार आहोत तर त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे तर तो दक्षिण दिशेला तोंड करून, म्हणजे त्या दिव्याची जी वात असणार आहे तर तिचं तोंड आपल्याला दक्षिण दिशेला करायचं आहे। कारण फक्त आपण जेव्हा पितरांसाठी काही गोष्टी करतो तर तेव्हाच आपण त्या दिव्याचं तोंड हे दक्षिणेला करतो, इतर वेळेला कधीही दिव्यातील वातीचं तोंड हे दक्षिणेला केलं जात नाही। तर असा हा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि हा जो दिवा आहे तर ते स्पेशल आपल्याला पितरांसाठीच हा दिवा वापरायचा आहे। म्हणजे हा दिवा तुम्ही लावा, यामध्ये तेल घाला, त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला 5 उडदाचे दाणे टाकायचे आहेत आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे दक्षिणेला वात करायची आहे, तो दिवा प्रज्वलित करायचा आहे। जेवढा वेळ तो जळेल तर तेवढा वेळ जळू द्यायचा आहे आणि दिवा जेव्हा विझेल तर त्यानंतर किंवा दुसऱ्या दिवशी त्यामधील उडीद जे आहेत किंवा वात आहे तर ते बाहेर फेकून द्यायचं आहे आणि दिवा जो आहे तर तो स्वच्छ करून ठेवायचा आहे। कणकेचा दिवा असेल तर एखाद्या झाडाखाली मातीमध्ये विसर्जित करायचा आहे, परंतु तुम्ही मातीची पंती घेतली असेल तर ती तुम्हाला स्वच्छ करून ठेवायची आहे। फक्त लक्षात घ्या, पितरांसाठी आपण जो दिवा लावतो तो तुम्हाला इतर कोणत्याही शुभ कार्यासाठी किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी लावायचा नाही, फक्त पितरांसाठीच तुम्हाला हा स्पेशल दिवा ठेवायचा आहे। प्रत्येक अमावस्येला तुम्ही हा जो दिवा आहे तर तो लावू शकता। फक्त आपल्याला अमावस्या तिथी कधी चालू होणार आहे, कधी संपणार आहे हे बघायचं आहे आणि याच तिथीमध्ये म्हणजे अमावस्या सुरू असतानाच हा दिवा लावायचा आहे आणि हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्ही तुमच्या पितरांचं स्मरण करायचं आहे। त्यांच्या बाबतीत तुमच्याकडून जर काही चूकभूल झाली असेल, तुमच्याकडून जर काही त्यांचं करायचं राहून गेलं असेल, म्हणजे बघा पितृदोष कधी लागतो तर आपल्या पूर्वजांची एखादी इच्छा अपूर्ण राहिली किंवा त्यांचं जे आपण कार्य करतो तर ते जर व्यवस्थित केलं गेलं नाही तर पितृदोष लागू शकतो। त्यामुळे आपल्याला क्षमा प्रार्थना करायची आहे की त्यांच्या बाबतीत जी काही चूकभूल झाली आहे तर त्या बाबतीत त्यांनी आपल्याला क्षमा करावी, तर असं आपल्याला अगदी मनोभावे प्रार्थना करायची आहे। तसेच या दिवशी सकाळी उठल्यानंतर स्नान झाल्याबरोबर आपला जो उंबरठा आहे तर त्यावरती तुम्ही पाणी शिंपडू शकता, ज्यामुळे हे पाणी पिऊन आपले पितर जे आहेत तर ते तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात। तसेच पितृदोषासाठी अमावस्या तिथीला काळ्या कुत्र्याला गोड पोळी म्हणजे चपाती लाटायची, त्यामध्ये साखर घालून ती लाटायची आणि अशी गोड पोळी तुम्ही काळ्या कुत्र्याला खायला देऊ शकता।